बघतोय आपल्याला काय करायचं आहे, आपण स्वतःसाठी न करता इतरांसाठी याच्यासाठी कार्यरत राहतो. कारण की आपण बघतो की जे आपल्या छोट्या मुलांचं वागणं झालं आहे त्याच्यासाठी पालकवर्ग इतका परेशान असतो की माझ्या मुलाला मी कसं चांगलं करू. पण तुम्ही चांगलं करायसाठी तुमच्या घरातच आहे ना भगवद्गीता. तर त्याला एक उत्तम कोणी शिक्षक असेल तिथे तुम्ही जा आणि तुमच्या मुलांना भगवद्गीतेचं मार्गदर्शन मिळू द्या. भगवद्गीता आपल्याला पूजेमध्ये नाही ठेवायची. भगवद्गीतेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. स्वतः अभ्यास करा. आणि आपण काय करतो, मुलांना भगवद्गीता शिकवतो पण स्वतः पण आपल्याला यायला हवी आहे भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये ज्या अर्जुनाची स्थिती झालेली आहे तशी आपली झालेली आपण बरेचदा पाहतो, बघतो. मुलं आता स्ट्रेसमध्ये जात आहेत, त्यांना स्ट्रेस येतोय. आपण बघतोय की ते सरळ आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहेत. पण का बरं ही परिस्थिती निर्माण झाली आहे, तर आपल्याला ह्याचा आपण बघायला पाहिजे की का बरं हे होतं आहे असं. तर आपण आपल्या आध्यात्मिक भगवद्गीतेकडे वळूया. अध्यात्म आणि प्रॅक्टिकल लाईफ पण भगवद्गीता शिकवते. प्रत्येक अध्यायामध्ये त्याचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे. आता मुलांना भगवद्गीता शिकवायची म्हणजे अर्थ सांगायचा असा मुळीच नाही, पण मुलांना ह्या भगवद्गीतेच्या उच्चारणा म्हणजेच जे भगवद्गीतेचे उच्चारण संस्कृतमध्ये आहेत त्यातनं मुलांना, संस्कृत ही एक स्पीच थेरपी आहे की जे आपल्या मन, बुद्धी आणि शरीर ह्या तिन्हीवर परिणाम करतं. आवश्यक आहे आणि याचा अवलंब तुम्ही जरूर करावा. बिघडलेली परिस्थिती जी आपल्या आहे समाजामध्ये दिसत आहे, तर आपण आपलं मूल सुरक्षित आहे का, आपल्या मुलाला आपण कसं बघायला शिकवलं पाहिजे. आतोनात प्रयत्न करावे लागणार आहेत कारण की हे कुठंतरी थांबायला पाहिजे आहे. जे परिस्थिती आपण बघतो की लहान मुलांवर होणारे अत्याचार आहेत, मुलींवर, मुलांवर, हे कुठंतरी थांबायला पाहिजे. यासाठी आपण भगवद्गीतेचा सगळ्यांनी मिळून अभ्यास करूया आणि आपल्यासोबत इतरांनाही यात समाविष्ट करून घेऊया असं मला वाटतं. तर ह्या भगवद्गीता जयंतीनिमित्त आपण संकल्प करूया की माझ्या प्रत्येक घरामध्ये, माझ्या आसपासच्या सगळ्या घरामध्ये भगवद्गीता असली पाहिजे, शिकली गेली पाहिजे. मी माझ्या मुलाचा विचार न करता केवळ इतरांचा पण, माझ्या मुलांसोबतचे असणारे त्याचे मित्र, भाऊ बहीण कसे याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि जर प्रयत्न केलं तर आपल्याला ह्याचं यश नक्की मिळणार आहे. तर हा संकल्प करून आपण भगवद्गीता जयंती साजरी करूया. जय श्री कृष्ण.